शे नाग्या, लका तू सगळे प्लॅन फेल गेलात माहिती का? आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. वीरे, आत्ता पातूर ना मी तुला हेच सांगतोय की तुलाच काहीतरी केलं पाहिजे म्हणून. असं एकदम सॉलिड जगात भारी प्रपोज केला पाहिजे. आता तीच करतो बघ. म्हणजे काय करणारेस नक्की? ते बघशील तू मी काय करतोय. हॅलो. अगं तुला केव्हापासून फोन करतो मी, फोन का कट करतेस? अरे कामात होती जरा, बोल ना. काय बोल ना, दुपारी तुला भेटायला बोलवलं होतं तेव्हा बी नाही आलीस. अरे हो विरू, ते अर्जंट काम आलं म्हणून माघारी यावं लागलं मला. हा, मला वाटलं तर तुमच्या जगूला बघून तू परत गेलीस का काय. जगू दादा? अरे काय सांगतोयस तू? तुला खरं सांगू का, तसं बरंच झालं तू आली नाहीस ते. नाहीतर त्याने आपल्याला एकत्र बघितलं असतं ना तर सगळा खेळच खाला झाला असता. बरं, तू एवढंच सांगायला फोन केलाय का आणखी बी काही सांगायचंय तुला? हाय, पण ते असं फोनवर नाही सांगता येणार. तू एक काम कर, आज रात्रीला तुमच्या घराच्या मागे जे शेततळ आहे ना तिथं मला भेटायला ये. नाही नाही विरू, आज नाही जमणार. आज घरात जरा मी वाट बघतोय आणि तू जमणार नाही ना असं बोलूच नकोस. मला माहिती तू काय बी करू माझ्यासाठी येणार म्हणजे येणार. बोललो तर बोललो. अरे विरू माझं ऐक तर. काय चुकलं आमचं? असं काय केलं आम्ही तुमचं की तुम्ही आमच्या लेकराला एवढी मोठी शिक्षा दिली साहेब? एवढी हिम्मत त्याची, आमच्या भावकीतल्या पोरीच्या नादी लागला जो. हे सगळं आधी कळायला पाहिजे होतं. कुणाच्या घरात हात घातला त्यांनी? आमच्या. हे साठे, अरे बघत काय उभा राहिलाय? बाहेर काढ. माने, काय प्रकरण आहे बघा जरा. हो साहेब. येऊ. हा. फोन उचला की कुणाचा आहे बघा. हा. हॅलो. पिऊ, संध्याकाळी लवकर ये बरं का. हो तुमच्या घराच्या मागच्या शेततळ्यापाशी ना मी तुझी वाट बघतोय. हो हो. ये लवकर. कुणाचा फोन होता? कुणाचा फोन होता? ते वैशूचा. साहेब, काय काय झालं? पोरगं गेलं. बरं झालं, गरजेचं होतं. आता आपल्या पोरींकडे वाईट नजरेनं बघायची कोणाची हिंमत नाही होणार.
हा थोबाडवार करून कुठे चालला? मी काहीतरी तुला काम सांगितलं होतं, त्याचं काय झालं? जी काकी, अहो आम्ही त्या अंकुशरावांच्या घराबाहेरच होतो. त्या अंकुशराव बाहेर गेलेत म्हणून मग आम्ही. अंकुशराव? लईच मानानं नाव घ्यायला लागलास रे त्याचं. तुझा काय सासरा लागतो का तो? हे तुला काय झालं दात काढायला? तो अंकुशराव घरात नाही म्हणजे कुठे उलटलाय मग? अहो मुंबईला गेलेत ते म्हणजे त्यो. तुला काय माहित? अहो बस का काकी, आता तुम्ही एवढं ध्यान ठेवायला सांगितलंय, तुम्ही विरोधकांची सगळी माहिती घेतल्याबरोबर आम्ही शांत बसतोय. अहो काकी, दुश्मनाच्या घरात आहे ना सीसीटीव्ही सारखे जासूस ठेवलेत आम्ही. अहो त्यांची काय हालचाल व्हायच्या आतच आमच्या पातूर खबर पोहोचत्या. तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका. म्हणजे मुंबईला कशाला गेला ह्याची खबर काढलीच असेल की तुम्ही मग? नाही काकी, फक्त तेवढंच कळलंय की ते मुंबईला गेले. आता काय सीसीटीव्ही फुटलं का काय तुमचं? एक काम धडवत नाही तुमच्याकडनं. जा बाकीचे कामं करा. जी काकी. कांचन, जेव्हा अंकुशराव मुंबईला गेलाय ना, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला. तो मुंबईला गेलाय म्हणजे नक्कीच त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार. अहो शिजू द्या की, जी काही शिजवायचं ना ते शिजवू दे त्याच्या डोक्यात. पण ते कसं करपवायचं हे चांगलंच ठावं या कांचन सूर्यवंशीला. काय लगे रे, काकीने कॉकटेलला आता सासरा करून टाकलं की. ते नागे नका जरा हळू बोल, तुम्ही ऐकलं ना तर कुठं ना होईल. अरे ऐकलं त्याला काय. जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या. रे तो कॉकटेलला इज्जत द्यावी लागेल का? तुझा होणारा सासरा आहे किती हो. आहे अगं अशी रागा नका बघतेस तू. रागात बघून होतं काय करू र? अरे खाण्यापिण्याचं काय सुचतंय का तुम्हासनी? हा आता कसं बोलला आई. तुम्हाला सांगतो, मला कधीपासून भूक लागली ना, आणि यो विरीव ह्याच्या खाण्याकडे लक्ष ना पिण्याकडे नुसतं फिरवते मला सकाळपासून. हे गप्पे का आपलं काहीतरी. अगं आई, तू कुठे रागाकडे लक्ष देतेस? हा मी आलोच जरा. हे ना गया, तुमचं काय चाललंय र? कुठं काय, माझं तर काहीच नाही चाललंय. मग त्याचं काय चाललंय? त्याचं वय अहो तुम्हाला सांगतो, आपल्या विरू एक नाही. बघा मी तुम्हाला आत्ताच सांगतो, कोणाला सांगतो. नागे चल, झालंय माझं. निघू आपण. चल. अरे आता आला काय लगेच कापड बदलून निघालास काय? नाही तुझं चाललंय काय ते सांग मला. आणि तू जेवणार कधी? अगं नाही, मला भूक नाही. तू खाऊन घे. आणि आई, तुला सांगितले ना, उगाच माझी वाट बघत जाऊ नकोस बरं तू. हा मला काय भूक नाही, मी भूक लागली तर नंतर खाईन. हा चल. अरे पण कोणत्या कामाला निघाला ती तरी सांग की. अगं आई लय स्पेशल काम आहे. काय तुला मग हेच म्हणलं ना, हेच कुठं ऐकतेस तू? हा आणि ह्याचं ऐकलं तरी कधी काय मनावर घेऊ नकोस बरं का. हा मी आलोच. बया असलं कोणतं काम आहे या पोराला भूकच लागणं झाली या. हॅलो. हॅलो पिऊ, अगं कुठेस तू? मी तर शेततळ्यापाशी तुझी वाट बघतोय. अरे हो हो हो, सॉरी सॉरी सॉरी, मी खरंच विसरले. मी निघते आता, येते. हा वीरू, 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 कुठं असाल आता हा? वीरू.
अरे विरू काय हे तुझं ना काय चाललं तीच कळना झालंय मला. तू एकदम असं अचानक बोलवलं, पटकन घरातनं बाहेर बी पडता येईना. बरं चल बोल बरं पटकन. रानात बोलवलं तेव्हा बी आपलं बोलणं नाही झालं. आता चल सांग पटकन. अगं हो हो, एवढी घाई काय? सगळं सांगतो तुला. त्याआधी माझं एक काम कर. काम? बरं चल सांग काय आहे ते. हा दिवा लाव. दिवा लावू? म्हणजे? अगं लाव तरी. ठीक आहे, हे पकड. सांग आता. ठीक आहे, हात पुढं कर. काय चाललंय वीरू तुझं? आता यो दिवा पाण्यात सोड. पाण्यात? अरे काय चाललंय वीरू तुझं? अगं सोड तरी. बरं सोडते. वीरू तुझं काय चाललंय? तू इथं मला काहीतरी सांगायला बोलवलंस आणि तू आहे की पाण्यात दिवे सोडायला लावतोस. अरे मला काही तर सांग वीरू, मला ना कायच कळना झालंय तुला काय.
पियू, मी कधीच कुठल्या मुलीच्या प्रेमात नाही पडलो. खरं तर मला कोणाच्या प्रेमात पडायचं बी नव्हतं, पण तू मला तुझ्या प्रेमात पाडलीस. अय, लगीन करशील का माझ्याशी? हे असं गर्लफ्रेंड विलफ्रेंड आहे ना, साधी लोक करतात. आपण तुला डायरेक्ट भावाची वहिनी, भाच्याची मामी, आमच्या घरची सून बनवणार आहे. काय विचार आहे मग? आमच्या रेशनिंग कार्डवर तुझं नाव लावू का? प्रेमात पडल्यावर कळेल की तुला. पियू प्रेमात पडणार नाही, पाडणार. आधी त्याने याच गुडघ्यावर बस. पण एक लक्षात ठेव, ही अंकुशराव पाटील जित्ता असेपर्यंत आमच्या भांबवड्यामध्ये असली प्रेम प्रकरण नाही चालू देणार. एवढी हिंमत त्याची, आमच्या भावकीतल्या पोरीच्या नादी लागला तो. साहेब, काय पोरग गेलं, बरं झालं. गरजेचं होतं. आता आपल्या पोरींकडे वाईट नजरेनं बघायची कोणाची हिंमत नाही होणार. पियू, पियू अगं, भावा वीरे, अरे काय भारी प्रपोज केलायस तू. लय इम्प्रेस झाली असणार आहे ती. वीरे, काय म्हणली ती? काहीच नाही. अरे म्हणजे काय न बोलतच गेली ती. अरे लाजली ती, लाजली वीरे. आता तू काय एवढा कन्फ्युज होतोयस? का एवढं सगळं केलंस तिच्यासाठी तू? तिला काय सुधारलंच नसेल ना? अचानक बॉम्बच टाकलंस की तू. तिला विचार करायला वेळ नको का द्यायला? हा, तसं असेल. अरे तसंच आहे, तसंच असणार आहे. वीरे, काय बी म्हण, पण प्रपोज आहे ना लय भारी केलंस तू. आजपासून आपली वहिनी पियू.